जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना मंगळवारी 22 एप्रिल 2025ला घडली। यामध्ये आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झालाय। लोकांना धर्म विचारून त्यांना ठार करण्यात आला अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। याच हल्ल्याचे अनेक फोटो व व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल सुद्धा होत आहेत। या हल्ल्यात कानपूरच्या शुभम द्विवेदी याचा अंत झालाय। लग्नानंतर अवघ्या 2 महिन्यात पत्नीसह आणि कुटुंबासह काश्मीर फिरायला गेलेल्या शुभम आणि ईशान्याचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या हल्ल्याच्या वेळी नेमकं काय घडलं हे स्वतः ईशान्या आणि शुभम यांच्या भावाने सांगितले। शुभम आणि त्याची पत्नी ईशान्या हे दुपारी 1च्या सुमारास हॉटेलमधून बाहेर पडून घोडेस्वारीसाठी गेले होते। त्यांच्या बरोबरचे कुटुंबीय हॉटेलमध्येच थांबले होते। शुभम आणि त्याची पत्नी फिरायला गेले असतानाच दहशतवाद्यांनी शुभमला गोळ्या झाडून ठार केलं। ईशान्या असं शुभमच्या पत्नीचं नाव आहे। शुभमला तिच्या डोळ्यां देखतच दहशतवाद्यांनी ठार केले आणि त्यानंतर सुन्न झालेली ईशान्या ही शुभमच्याच मृतदेहाच्या बाजूला बसलेली होती। शुभमचा भाऊ मनोज याने सुद्धा या प्रकरणी माहिती दिली आहे। शुभमचा चुलत भाऊ सौरभ याने ही माहिती दिली की शुभम आणि ईशान्या यांचं लग्न 13 फेब्रुवारीला झालं होतं। दोघंही काश्मीरमध्ये कुटुंबियांसह फिरायला गेले होते आणि त्याच वेळी ही धक्कादायक घटना घडली। शुभमचे वडील संजय द्विवेदी हे सिमेंट व्यावसायिक आहेत। शुभम आणि त्याची पत्नी ईशान्या बुधवारी म्हणजे आज 23 एप्रिलला आपल्या घरी परतणार होते। मात्र त्याआधीच मंगळवारी शुभमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्याला ठार केलं। शुभमची पत्नी यानंतर दहशतवाद्यांना मलाही मारून टाका असं म्हणत होती। मात्र त्यावेळी दहशतवाद्यांनी तुला जिवंत सोडतोय हे तुमच्या सरकारला जाऊन सांग, आम्ही काय काय केलं हे त्यांना कळव असं सांगितलं। शुभम द्विवेदीचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबाला समजताच त्यांच्यावरतीही दुःखाचा डोंगर कोसळलाय। आमच्या मुलाला म्हणजे शुभमला ज्या क्रूर पद्धतीने मारण्यात आलं तसंच इतर लोकांनाही ठार करण्यात आलं। सरकारने या हल्लेखोरांचा बदला घ्यावा, तसंच शुभमचा मृतदेह लवकरात लवकर आमच्या घरी पाठवावा अशी मागणी द्विवेदी कुटुंबाने केली आहे। आमच्या कुटुंबातले 10 जण पहलगाममध्ये आहेत। बुधवारी काही लोक दिल्लीत येतील। आम्हाला शुभमचा मृतदेह तरी लवकरात लवकर मिळावा अशी अपेक्षा आहे असं द्विवेदी कुटुंबाने मीडियासमोर सांगितले। शुभम द्विवेदी याच्या भावाने या प्रकरणाविषयी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही आपण पाहूया। जो घटना में जिनको गोली लगी है वो शुभम द्विवेदी मेरे चचेरे भाई हैं, मेरे ताऊ जी के बेटे हैं। देखिए 17 तारीख को यहाँ से गए थे। करीबन 11 लोगों का एक ग्रुप था जो कश्मीर भ्रमण करने गए थे। तो वहाँ पर अलग अलग जगहें सोनमर्ग और गुलमर्ग वगैरह यहाँ सब घूमने गए थे। आज ये पहलगाम में थे तो वहाँ पर शुभम भैया उनकी अभी 12 फरवरी को ही शादी हुई है। तो वो और उनकी वाइफ घुड़सवारी करते हुए गए हुए थे ऊपर। वहाँ पर जानकारी हम लोग को ऐसे हुई कि भाभी ने फोन किया नीचे ताऊ जी को कि शुभम भैया को गोली मार दी है सर पर। ऐसा बताया जा रहा है कि नाम पूछने के बाद गोलीबारी वहां पर शुरू करी है और सर पे गोली मारी गई है। करीबन 3 बजे हम लोगों ने यहाँ से हालचाल लेने के लिए उनको फोन किया तो हम लोग को भी तभी घटना का पता चला कि उसके लगभग 10-15 मिनट पहले ही घटना हुई थी। वो लोग भी तो वहीं पर हैं, श्रीनगर में उनको होटल में भेज दिया गया है। और ऐसा बताया जा रहा है कि अभी बॉडी शायद हैंडओवर होने में 2-4 दिन का समय लगेगा। तो हम लोग की यही गुहार है सरकार से कि जल्द से जल्द इस पूरी प्रक्रिया को निपटा करके हम लोग को जल्द से जल्द बॉडी दे दी जाए ताकि हम लोग अंतिम संस्कार वगैरह कर सकें। कुछ लोग जो साथ में गए हुए थे उनसे आपने बात करी होगी? जी बात करी। क्या कुछ बताया उन लोगों ने, किस तरह? उन लोगों ने बताया कि जब इस तरह घटना हुई वहां पर गोलीबारी चली तो काफी देर तक गोलीबारी हुई और भगदड़ मच गई क्योंकि काफी पर्यटक वहां पर था। तो जब भगदड़ मची तो उसके बाद वहां पर सब लोग बिछड़ गए और उसके बाद फिर जब आर्मी ने टेक ओवर किया तो पूरा एरिया एक तरीके से सीज कर दिया गया। तो किसी को वापस जाने की वहां पर परमिशन तो थी नहीं। हालांकि बाद में इन लोगों को जानकारी दी गई और एक वीडियो वायरल हो रहा है उसमें भी इन लोगों ने पहचान करी जिसमें इन लोगों को शुभम भैया दिख रहे हैं जिनमें उनके सर पे गोली लगी हुई है। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या या हल्ल्यानंतर पहलगाम आता हाय अलर्टवर आहे आणि सरकार ऍक्शन मोडमध्ये दिसून येत आहे। मात्र नेमकं या हल्ल्यामध्ये काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याविषयीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ता.com या साईटला आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।